ज्या वेळेला अर्थसंकल्पावरती बोलण्याची संधी मिळेल त्यावेळेला प्रामुख्याने आपल्या कोकणातून जाणारा कोकण रेल्वेचा जो मार्ग आहे, भारतीय रेल्वेमध्ये फक्त कोकण रेल्वे असंच कॉर्पोरेशन आहे की जे त्याचं बजेट किंवा त्याला फारसा निधी हा केंद्र सरकारकडनं मिळत नाही. पण मागच्या वेळेला मी मागणी केली होती, यावेळेलासुद्धा माझी मागणी राहणार आहे की कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण व्हावं, म्हणजे आपोआपच त्याला अर्थसंकल्पीय निधीची ताकद ही त्या ठिकाणी त्यानिमित्ताने मिळू शकेल. एक असं आहे की कालच जिल्हा नियोजन मंडळाला 20% निधी प्राप्त झाला. एकंदरीत 72 ते 75% निधी त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि उरलेला निधी हा नक्कीच त्या ठिकाणी मिळेल. खर्चाचं प्रमाण आम्ही पाहिलं तर ते कमी होतं, याचं कारण की गेल्या वर्षी लोकसभेची आचारसंहिता ही सुद्धा 24-25 या आर्थिक वर्षामध्ये आली. विधानसभेची आचारसंहितासुद्धा याच आर्थिक वर्षामध्ये आली. त्याच्यामुळे कामं मंजूर झाली, परंतु निविदा देऊन कार्यारंभ आदेश झाले नाहीत. पण ही सगळी कामं जिल्हा परिषदेकडे वर्ग केली जात असल्यामुळे हा निधी व्यपगत होत नाही. तो निधी आणखीन 1 वर्ष खर्च करण्याची अनुमती असते, त्यामुळे त्याचा परिणाम जिल्ह्याच्या निधीच्या उपलब्धतेवरती होणार नाही. जिल्हा नियोजन मंडळाचा निधी, कारण मी एकेकाळी अर्थमंत्री होतो तोपर्यंत नॉन बजेटरी होता, आता ते बजेटमध्ये अंतर्भाव त्या ठिकाणी असल्याच्यामुळेच हा निधी मॅन्डेटरी आहे. त्यामुळे राज्यातल्या सर्व जिल्हा नियोजन मंडळाला जेवढा नियतव्यय गेल्या वर्षी मंजूर केला असेल तेवढा निधी 100% मिळेल. 860 कोटी मी सांगितलं मगाशी सुरुवातीलाच, तो 360 कोटी होता. आता आपण 211 आला आहे, 360 मंजूर झाला आहे, त्यामुळे 360 येणारच. आणि यावर्षी आपण मागितलेला आहे, पण मागितलेल्या प्रमाणामध्ये मिळतं अशातला का भाग नाही. जेवढा निधी अर्थमंत्री संबंध बजेटमधून जिल्हा नियोजनासाठी उपलब्ध करतात राज्यात, त्याच्या भागिले जिल्ह्यांमध्ये ते वाटला जात असतो. त्यालाही काही निकष आहेत, लोकसंख्ये निकष आहे, इतर काही निकष आहेत. त्या निकषाच्या आधारित कोकणाला नेहमी झुकतं अजितदादांनी दिले, यावेळेलासुद्धा मिळेल. माझ्याकडे ज्यावेळेला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम तक्रार करतील त्यावेळेला जरूर त्याची माहिती मी घेईन, कारण तो सगळा विभाग दापोली, खेड, मंडणगड, गुहागर हा माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये येतो. त्यामुळे जरूर रामदासबाईंनी लवकरात लवकर ते पत्र द्यावं, त्याचं मी अवलोकनही करेन, मी माहिती घेईन. काय काय घडलं लोकसभेला, काय काय घडलं विधानसभेला, त्या दृष्टिकोनातून आमच्या दोघांचे संबंध उत्तम असल्यामुळे आम्ही चर्चा करू. का झालं आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या वेळेला यशामुळे महाविकास आघाडीमधले किमान 10 जण मुख्यमंत्रीपदाचं बाशिंग बांधून तयार झाले होते आणि महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणावरती नाकारलं. त्या नैराश्यातून अजूनही संजय राऊत किंवा महाविकास आघाडीचे नेते बाहेर आलेले नाहीत. त्यामुळे थोडासा परिणाम मनस्थितीवरती जो झाला आहे, त्या मनस्थितीवरच्या परिणामाचं द्योतक म्हणजे आजचं विधान संजय राऊतांचं आहे. यापेक्षा वेगळं संजय राऊतांच्या म्हणण्याला आम्ही कधी काय फारसं अर्थ नसतो. जिल्हा निर्मितीचा कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारच्या समोर नाही, असं सरकारच्या काही प्रतिनिधींच्याजवळ चर्चा केल्या असताना मला कळलेलं आहे. मंडणगड जिल्हा रत्नागिरीतच राहणार, कारण तिथल्या लोकांना रत्नागिरी जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालयात येण्यासाठी 1 दिवस पूर्ण जातो. मग त्या पायाभूत किंवा नागरी सुविधा त्यांना कधी उपलब्ध होणार? एक असं आहे की पायाभूत सुविधा आजही उपलब्ध होतातच आहेत. व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्याचं विभाजन व्हावं अशी मागणी नेहमीच असते. एकेकाळी आपला संबंध रत्नागिरी जिल्हा मंडणगडपासून ते सावंतवाडीपर्यंत होता. अंतुलेसाहेब असताना किंवा त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा जिल्ह्याचं विभाजन झालं. काही नवीन तालुकेसुद्धा अस्तित्वात आले. एक जिल्हा नवीन निर्माण करायचं झालं तर जवळपास 1400 कोटी रुपये लागतात. राज्य सरकार या संदर्भातला योग्य वेळी निर्णय घेईल, त्यावेळेला मंडणगड आणि तो संबंध जो पट्टा आहे त्यांना कुठे नेमकं न्याय मिळू शकेल त्याचा विचार त्यावेळेचे सत्ताधारी नक्की करतील. मी पण खासदार आहे, मी त्या विषयावरती योग्य वेळेला चर्चा करेन. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.